चंदगड येथे सुटणारी बस तब्बल 2 तास उशिरा झाली तर ठाण्यातील वंदना बस डेपोत प्रवाशांनी गोंधळ घातला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्याच मतदारसंघामध्ये प्रवाशांमध्ये आता एसटी महामंडळाच्या विरोधामध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते आहे। ही गाडी येणार लेट, एक ते येणार कधी सकाळी 6 वाजता तर येणार इथे कितीला 5:15चा टायमिंग दिलाय तर त्या टायमाला 5:15ला हे लोक सर्व्हिसिंगला घेणार गाडी आणि नेहमी काहीतरी कारण देऊन 7ला गाडी येणार आणि दुसऱ्या दिवशी गाडी पोहोचणार। जिथे 4ला पोहोचते गाडी तिथे दुसऱ्या दिवशी 10, 1, 2 टायमिंगच नाही गाड्यांना। रूट वरती गाड्या ह्या रूटला एकच गाडी ठेवलेली आहे आणि ऑप्शन सेमी स्लीपरची। पण या बसचा नेहमीचा हा असा त्रास असल्यामुळे सिनियर सिटीजन्सला जिथे येऊन 3 ते 4 तास बसून हा जो त्रास सहन करावा लागतो याच्यासाठी कोण जबाबदार आहे? इथला जो कर्मचारी वर्ग जो आहे हा कधीही व्यवस्थित उत्तर देत नाही, पॅसेंजरशी बरोबर बोलत नाही। आम्ही आता 4:30ला इथं आलोय, 4:15ची बस आहे, 4:15ची बस आहे तर आम्ही त्यांनी अगोदर सांगितलं 10 मिनिटं जर गाडी आली तर ठीक आहे, नाही तर 1 तास लेट येईल गाडी। आता 7:30 वाजले, किती वेळ झाला? इकडचा स्टाफ इतका उद्धट आहे, प्रत्येक वेळेस सगळ्यांशी भांडत असतं, उलटी उत्तर, सगळं नीट कोणाला बोलणारच नाही। आणि पहिले माझ्याकडनं त्यांनी माझं रिझर्वेशन होतं पुणे स्टेशनचं, तर त्यांना विचारलं की बस किती वाजता येणार, ते म्हणले की बस येणारच नाही। असं करून त्यांनी माझं स्वारगेटचं डबल तिकीट काढून घेतलं आणि 15 मिनिटात बस हजर झाली आणि त्यांनी मला तिकीट पण एक्सचेंज करून दिलं नाही। ते म्हणले आम्ही काहीच करू शकत नाही याला, पण हे चुकीचं आहे। तुम्हालाच माहित नाही की गाड्या कितीला येत आहेत, तर मग तुम्ही तिकीट तर एक्सचेंज करून द्यायलाच पाहिजे ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।